ज्याला पलटण वाढवायची मग वाढव बाबा, आमचं काय म्हणणं नाही. काय काय म्हणतात त्याची कृपा, तुझ्या आला तुझी कृपा आहे त्याची कृपा काय सांगतो. असं कुठं त्याची कृपेवरून पोरं झाली तुय. एक जण म्हणले होते आंबा खाऊन पोरग होतं, पण काय करत नाही ते. काय खाऊन काय होत आहे ते मी सांगायची गरज नाही. बरीच लोक बसलीत म्हणतील ही काय आज बडबडायला लागला. ते बापू आज असं काय म्हणलं आणि दादा परवा तसं काय म्हणलं. अरे काय करायचं ती काय करायचं ते करतील, तुम्ही तुमचं शेती बघा ना. तिच्या आयला कटाचं गाजर गवत निघणार, गप्पा तर हाय. देशात काय चाललं, मोदी साहेब काय म्हणले, अमित शाह साहेब काय म्हणले. ज्या भागातनं रस्ता जाईल त्यांना चांगले पैसे देईल, त्यांनी मात्र द्यावा. हा करा, वरनं घेतो हवेतनं घेतो. इकडनं घेऊ का, इकडनं तुझी जमीन दिसत नाही त्याच्यावर घ्या म्हणतो. घ्या मित्रांनो, कुठं तरी ह्या तरी बाजूने घ्यावं लागेल किंवा त्या तरी बाजूने घ्यावं लागेल. आम्ही आता तुमच्याकडे 5 वर्षांनी यायचं असतं, पुन्हा आता जिल्हा परिषद यायचंच, नगरपालिका, त्याच्यावर जास्त दुखून पण चालत नाही. आम्ही आमच्या एका मनाला सांगतो गपरे गपरे गपरे, कारण शेवटी बटन दाबून घ्यायचं असतं तुमच्याकडनं. ते लय वेगळं. ज्याला लाभार्थ्याला पैसे देतो त्याच्या हातात पैसे गेले पाहिजे ना. कधी कधी काही वेळेस चुका होतात, काही गडबड होती. मधी पण तुम्ही ऐकलं असेल, जे नोकरीला आहेत अशांनीच काही लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला. काही तर पुरुषच होते लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतला. आता काय करावं, काय डोके फोडावी त्यांच्या पुढं. त्याच्यामुळं हे जे नवीन तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाचा वापर करून मामांच्या पण डिपार्टमेंटला आम्ही जे पैसे देतो तेही केवायसी करतात. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण हे शेवटी काय अजित पवारच्या बापाचा पैसा नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. तो योग्य मार्गाने योग्य पद्धतीनंच खऱ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ह्या अशा सगळ्या बाबांनो त्या गोष्टी आहेत. आज खरं तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. मी त्यांनाही अभिवादन करतो. त्या निमित्तानं आयोजित करण्यात येणारा संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय. त्या दिनाच्या पण मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं तर त्याचा उल्लेख पृथ्वीराज बापूंनी केला. मी दत्तमामा गेल्याच महिन्यामध्ये आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या एरियामध्ये आपलं जे मंगल कार्यालय आहे तिथं शेती बुद्धी, तिथं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा वापर, आता आमच्या काटे देशमुखांचा तिथं आम्ही 120 टन काय 128 टन, त्यांनी तर अजून एआयचा वापर करायचा आहे. एआयचा वापर न करता त्या पट्ट्याने 128 टन ऊस काढला आणि एआयचा वापर केला तर तो 150 टनाच्या पुढेच जाईल. म्हणजे शेतकऱ्यांनी मनात आणल्यानंतर खरंच कष्ट करायचे म्हटलं आणि खरंच रोजचे रोज रानात जाऊन काम करायचं म्हटलं, नाहीतर उगीच चाकाट्या पेटवायचे. दत्ता बाबा ते काय चाललंय, ते बापू आज असं काय म्हणलं आणि दादा परवा तसं काय म्हणलं. अरे काय करायचं ती काय करायचं ते करतील, तुम्ही तुमचं शेती बघा ना. तिच्या आयला कटाचं गाजर गवत निघणार, गप्पा तर हाय. देशात काय चाललं, मोदी साहेब काय म्हणले, अमित शाह साहेब काय म्हणले. अरे तुम्ही नका ती काळजी करू, काळजी करणारे आहेत. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या प्रपंचाची काळजी करा. इथं 128 टन एकरी ऊस काढलाय आणि त्याचा आम्ही सत्कार करतोय. आणि कितीतरी शेतकरी आहेत 28 टन पण ऊस काढत नाही एकरी. 28 टन, 100 टन तर मी बाजूलाच ठेवतो. अरे काय जरा जनाची नाही मनाची काहीतरी राव वाटरा. बरं आम्ही बामा सगळेजण कॅनॉल उन्हाळ्याचा कधी बंद केलाय, तुम्ही आम्हाला निवडून दिलंय. ह्याच्या आधी कॅनॉल बंद व्हायचे, काही का असे ना, अजून तरी आम्ही ह्याही वर्षी कॅनॉल बंद होऊन देत नाही. परंतु कॅनॉल बंद होऊन न देता काही काही ठिकाणी वळणावर कॅनॉल फुटतोय. मध्ये आमच्या पिंपळीमध्ये फुटला, काही ठिकाणी लिकेज होत आहे. जरा लाईनिंग करायचं म्हटलं थोडं, नाही लाईनिंग काय करायचं. अरे आता नवीन जे प्रकल्प होतात तिथं 100% बंद पाईपलाईन बंद पाणी द्यावं लागतं. हे फाटेन कॅनल तर बंदच केलेले आहेत, तिथं ते ऐकतात. परंतु आम्ही आता तुमच्याकडे 5 वर्षांनी यायचं असतं, पुन्हा आता जिल्हा परिषद यायचंच, नगरपालिका, त्याच्यावर जास्त दुखून पण चालत नाही. आम्ही आमच्या एका मनाला सांगतो गपरे गपरे गपरे, कारण शेवटी बटन दाबून घ्यायचं असतं तुमच्याकडनं. ते लय वेगळं. त्याच्यावर मोदी साहेब म्हणतात नाही एकाच वेळेस निवडणुका उद्या परत 5 वर्ष काही नाही. तसं झाल्यावर जरा शिस्त आणता येईल.
म्हणजे आता नाही आणायची, काही काळजी करू नका. पण मित्रांनो, काही भागामध्ये टेलला पण आपले इंदापूरचे बांधव राहतात. माझ्या वीरमधनं नीरा डावा उजवा कालवा सुरू झाल्यानंतर आपल्यालाही पाण्याची जी पाळी आहे ती आज 45 दिवस 40 दिवस कधी 50 दिवस मिळत नाही, ती लवकर मिळायला सुरुवात होईल. आमचे आजोबा सांगायचे आम्हाला 15 दिवसांनी फाटा सुटायचा, म्हणजे आजोबा हयात असताना. आता तर तसं नाहीये. आणि त्याच्यात झालंय काय, काय काय लोक फार वस्तात निघाली. त्यांनी काय केलं, नेमकं दूरची कॅनॉलच्या वर मस्तपैकी जिरायत जमिनी स्वस्तात घेतल्या, पाईपलाईन केली, विहीर पाडली कॅनॉल खाली आणि पाणी निलय वर. त्यांची मोटर बंदच नाही. आम्ही कॅनॉलच्या खाली, आम्हाला मात्र पाणी 40व्या 35व्या दिवशी. आणि ज्यांच्या विहिरी जवळ आहेत त्यांना पाणी कायमच चालू आहे. आता तर काही दिवसाच वीज मिळते कारण सोलर पॅनल आहे. अशा पद्धतीनं चाललंय. वर कांद्याच्या पातीसारखे ऊस दिसतायत. तो हेलिकॉप्टर मधनं कधी जायची संधी मिळते तुमच्या कृपेमुळं, त्यावेळेस आम्ही बघत असतो. आणि खाली मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यात दत्तामामा पण हुशार, त्यांनी पण माळावर लय जमीन कुठं कुठं घेतली. आता येताना मला काय सांगतोय, मी जागा सांगत नाही, दादा इथं जमीन घेतली होती, पुढं रस्ता रुंद होईल, पण आयला तिथंच पूल आला नेमका. तिच्या आयला म्हणजे बघा डोकं कुठं चाललंय की रस्त्याच्या कडेला जमीन, तिच्या आयला आमच्या बाप दादानी कधी आम्हाला कळलं नाही, आम्ही रस्त्याच्या कडेने घेतल्या असत्या. त्याच्यामध्ये म्हणजे एका गोष्टीचं कौतुक आहे की त्यांना पुढचं दूरची दृष्टी आहे. फक्त ती दूरची दृष्टी आम्हालाही सगळ्यांना सांगितली तर आमचंही भलं होईल त्याच्यात, असं आम्हाला म्हणायचं. त्याच्यात हेक्टरी मला वाटतं 18,250 ना, 18,250 हेक्टरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट त्या शेतकरी एआयचा वापर करतोय म्हणून आम्ही देतोय. आणि मला वाटतं 6,750 कारखाना, 6,750 कारखाना, असे 25,000 रुपये. आम्हाला माहिती आहे की पहिल्यांदा सगळीकडे धाडस दाखवणार नाही, ते बघणार. उद्याच्याला शेजारच्यांनी कसं झालंय काय झालंय त्याचं वाढलं तर पुढच्या वर्षी मग आपल्या लोकांना सांगावं लागत नाही, ते बरोबर ते करतोय. अजित पवार, अजितदादा पवार, अजितदादा, अजित पवार स्पीच, अजित पवार न्यूज, अजित पवार लाईव्ह, अजित पवार प्रेस कॉन्फरन्स, अजित पवार इंटरव्यू, अजित पवार अपडेट्स, अजित पवार लेटेस्ट, अजित पवार टुडे, अजित पवार व्हिडिओ, अजित पवार स्टेटमेंट, अजित पवार पॉलिटिक्स, अजित पवार महाराष्ट्र, अजित पवार डिप्टी सीएम, अजित पवार एनसीपी, अजित पवार नॅशनल काँग्रेस पार्टी, अजित पवार पार्टी, अजित पवार गव्हर्नमेंट, अजित पवार लीडर, अजित पवार मीडिया, अजित पवार मराठी, अजित पवार TV9, अजित पवार ABP माझा, अजित पवार G24 तास, अजित पवार लोकमत, अजित पवार राजकारण, अजित पवार उद्धव ठाकरे, अजित पवार देवेंद्र फडणवीस, अजित पवार शरद पवार,
हॅशटॅग अजित पवार एकनाथ शिंदे. हॅशटॅग अजित पवार पॉलिटिकल न्यूज. हॅशटॅग अजित पवार ब्रेकिंग न्यूज. हॅशटॅग अजित पवार टुडे लाईव्ह. हॅशटॅग अजित पवार स्पीच मराठी. हॅशटॅग अजित पवार पब्लिक मीटिंग. हॅशटॅग अजित पवार व्हायरल. हॅशटॅग अजित पवार ऑफिशियल. हॅशटॅग अजित पवार मेडिकल टॉक. हॅशटॅग अजित पवार मीडिया टॉक. हॅशटॅग अजित पवार प्रेस मीट.